हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? अफबाऊ प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. जे रूल आपण कशासाठी यूज करतो? इलेक्ट्रॉन्स फिलिंग करण्यासाठी. कशामध्ये? ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये. लास्ट आपला एक रूल राहिलेला आहे, काय आहे? पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तो आपण काय करतोय या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. बघा स्टेटमेंट काय सांगते आपल्या पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचं. नो टू इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम. एखाद्या ॲटम मधले कोणतेही दोन इलेक्ट्रॉन्स असे असू शकत नाहीत. कसे? कॅन हॅव. त्यांच्याकडे असू शकत नाही द सेम सेट ऑफ ऑल फोर क्वांटम नंबर्स. चारही क्वांटम नंबर्सचा सेम सेट त्यांच्याकडे असू शकत नाही. ॲटम मधले कोणतेही दोन इलेक्ट्रॉन्स घेतले तर त्या दोन्ही इलेक्ट्रॉन्सचे चारही क्वांटम नंबर सेम असू शकत नाही. हे काय सांगते? पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. त्याच्यानंतर आपण खाली एक स्टेटमेंट लिहिले, डिफर इन ऍट लिस्ट वन क्वांटम नंबर. कमीत कमी एक क्वांटम नंबर तरी काय असला पाहिजे? त्याच्यातला दोन इलेक्ट्रॉन साठीचा डिफरंट असला पाहिजे. तसं असेल तर आपण काय म्हणू? तो ते दोन इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे आहेत. जर चारही क्वांटम नंबर सेम असतील तर तो एकच इलेक्ट्रॉन असेल, असं आपण त्याच्यातून काय सांगतोय. एक्झाम्पल बघा काय घेतले. हेलियम ॲटम, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2. आता 1s मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. पहिला इलेक्ट्रॉन आणि दुसरा इलेक्ट्रॉन. एन ची व्हॅल्यू काय असेल आणि एल ची व्हॅल्यू, एम ची व्हॅल्यू, एस ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2. एका फर्स्ट सेल मध्ये एस मध्ये काय आहे? दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. मग फर्स्ट जो इलेक्ट्रॉन असेल तो त्याच्यासाठी एन ची व्हॅल्यू काय असेल? तो 1 असल्यामुळे आपल्याला काय माहितीये? एन ची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. एल ची व्हॅल्यू काय असणार आहे? एस साठी काय असते? 0 असते. कसं लक्षात ठेवायचं हे? एस पी बी एफ 0 1 2 3 ह्या काय आहेत? एल च्या व्हॅल्यू आहेत त्याच्या. ठीक आहे. एस ऑर्बिटल असेल तर एल ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. एम ची व्हॅल्यू काय असेल? फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे फिल करतो आपण? एस ऑर्बिट मध्ये फिल करतो. एस ऑर्बिट मध्ये आपल्याला माहिती आहे खाली एम ची व्हॅल्यू आपण काय लिहिलेली असते? 0 लिहिलेली असते. जर पी एक्स पी वाय पी झेड तीन ऑर्बिटल्स असतील तर त्या व्हॅल्यू काय असतात? +1 0 आणि -1 असतात. ठीक आहे. तसं या एस साठी, एस ऑर्बिटल साठी एम ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट इलेक्ट्रॉन फिल करायचं. आपण जे आतापर्यंत 3 रूल बघितले त्या 3 रूल नुसार आपण काय करतो? फर्स्ट इलेक्ट्रॉन काय करणार? आपण अपवर्ड स्पिनचा फिल करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन काय असेल? अपवर्ड स्पिनचा असेल. मग आपल्याला फर्स्ट इलेक्ट्रॉनचा स्पिन काय आहे माहितीये? अपवर्ड स्पिन असेल तर आपण स्पिन काय लिहितो? +1/2. मग ती व्हॅल्यू आपण काय केली तर लिहिली. ठीक आहे. हे काय झालं? फर्स्ट इलेक्ट्रॉन साठीच आपण काय केलं? चारही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं? सेकंड इलेक्ट्रॉन बघायचा. सेकंड इलेक्ट्रॉन साठी एन ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1च असेल, कारण 1s मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. काय असणार आहे? सेकंड इलेक्ट्रॉन साठी पण एन ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. एल ची व्हॅल्यू एस ऑर्बिटल असल्यामुळे त्याची एल ची व्हॅल्यू पण काय असणार आहे? 0च असणार आहे. समजतंय का? बघा एल ची व्हॅल्यू पण एस ऑर्बिटल असल्यामुळे 0. एस ऑर्बिटल कोणत्याही क्वांटम नंबर असलेल्या, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असलेल्याच्यात असलं तर त्याची एल ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. एम ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथं आपण काय लिहिलेलं आहे? 0 लिहिलेलं आहे. मग एम ची व्हॅल्यू इथं काय येईल? 0 येईल. हे जर क्लिअर होत नसेल तर आपण पी चं पण एक एक्झाम्पल बघू. एस ची व्हॅल्यू आता काय येईल बघा? सेकंड इलेक्ट्रॉन साठी. सेकंड इलेक्ट्रॉन आपण काय कसा काढणार आहे? हंट्स रूलनं काय सांगितलं आपल्याला? एक इलेक्ट्रॉन सिंगली फिल झाल्यानंतर जागा रिकामी राहत नसेल तर इलेक्ट्रॉन कसा येईल? त्याच्या बरोबर पेअरिंग करेल फर्स्ट इलेक्ट्रॉन बरोबर आणि त्याचा स्पिन कसा असेल? अपोजिट स्पिन असेल. मग आपण इलेक्ट्रॉन कसा फिल करणार? डाऊनवर्ड डिरेक्शनचा. मग याचा स्पिन आपल्याला माहिती आहे, आपण काय लिहितो? स्पिनचा 1/2 आणि काय लिहितो? त्याच्या पुढे मायनस लिहितो. ठीक आहे. काय साइन आलं? सेकंड इलेक्ट्रॉनला -1/2. आता हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉन आहेत. एक फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन. हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉन आहेत. आपल्याला हे सांगायचं आहे. कशावरून समजतं आपल्याला? ह्याच्या एन च्या व्हॅल्यू सेम आहेत 1 1. एल च्या व्हॅल्यू सेम आहेत. एम च्या व्हॅल्यू पण सेम आहे. डिफरंट काय आहे? एस ची व्हॅल्यू एका ठिकाणी प्लस आहे आणि एका ठिकाणी काय आहे? मायनस आहे. मग हे दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू आल्या स्पिनच्या. आपण काय लिहिलेलं आहे? डिफर इन ऍट लिस्ट वन क्वांटम नंबर. कमीत कमी एक क्वांटम नंबर तर त्याचा काय असला पाहिजे? डिफरंट असला पाहिजे. मग आपण काय सांगतो? ह्या हेलियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, ह्या दोन इलेक्ट्रॉन जे आहेत, फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन, ह्या दोघांसाठीच एस ची व्हॅल्यू जे स्पिनची व्हॅल्यू येते ती काय येते? वेगवेगळी येते. म्हणजे हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. समजते का? बघा हे दोन काय आहेत? वेगवेगळे इलेक्ट्रॉन आहेत. सपोज मी काय म्हणलं, हा पण प्लस हाफ वाला आहे. प्लस हाफ वाला म्हणजे आपण कुठला इलेक्ट्रॉन काढणार रे? हा एकच इलेक्ट्रॉन येईल ना आपला.
ज्याच्यात एन ची व्हॅल्यू 1 आहे, एल ची व्हॅल्यू 0 आहे, एम ची व्हॅल्यू 0 आहे, एस ची व्हॅल्यू 1/2. आपण दुसरा इलेक्ट्रॉन असा काढू शकतो का? नाही काढू शकत. हंड्स रूलने काय सांगितले आपल्याला, इलेक्ट्रॉन पेअरिंग करताना काय असले पाहिजेत, अपोजिट स्पिनचेच असले पाहिजेत. मग हे जे दोन्ही लिहिलेले आता ते काय आहे, एकाच इलेक्ट्रॉनसाठी प्रेझेंट आहे. मग जर दुसरा डिफरंट इलेक्ट्रॉन पाहिजे असेल तर कमीत कमी एक क्वांटम नंबर याच्यातला काय असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. मग हेलियम साठी कोणता येतो आपला, हा स्पिन क्वांटम नंबर येतोय. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. पी ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं मी 3p2. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचे, एन, एल, एम आणि एस च्या व्हॅल्यू काढायचे. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे, ऑर्बिटल्स आपण कसे काढणार, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स कसे फिल करणार. आपल्याला काय करायचे, तीनही रूल फॉलो करायचे आणि हे दोन इलेक्ट्रॉन ह्या 3p शेलमध्ये किंवा 3p ऑर्बिटलमध्ये फिल करायचे. दोन इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला इथं अफबाऊ प्रिन्सिपल अप्लाय करावं लागेल का? नाही. आपल्याला काय दिले, डायरेक्ट 3p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. जर सांगितलं असतं 12 इलेक्ट्रॉन्स आहेत तर आपण काय केलं असतं, कसे फिल करणार, 1s मध्ये किती, 2s मध्ये किती, 2p मध्ये किती, हे आपण चेक केलं असतं. कधी, जर आपल्याला ऍटॉमिक नंबर दिला असता तर. आता आपल्याला काय दिलंय, सरळ सरळ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले, 3p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आपण काय करणार, हंड्स रूल आणि पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे अप्लाय होते का चेक करायचं. हंड्स रूल अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय समजतं, एक इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये आला पाहिजे, ऑर्बिटल मध्ये, दुसरा सेकंड मध्ये आला पाहिजे. का? मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मिळण्यासाठी. आपण काय सांगितलं होतं, पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स काय करतील, एम्प्टी व्हॅकंट ऑर्बिटल्स ऑक्युपाय करतील सिंगली. ठीक आहे. 2 इलेक्ट्रॉन झाले. तर ह्याच्या व्हॅल्यू एमच्या काय असतात, +1, 0, -1. -1, 0, +1. काय व्हॅल्यू असतात, -1, 0, +1. आता आपल्याला काय करायचं, एन ची व्हॅल्यू काढायचे. फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी, सेकंड इलेक्ट्रॉन साठी. फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी काय असणार आहे, 3 व्हॅल्यू असणार आहे. सेकंड साठी पण काय असणार आहे, 3 व्हॅल्यू असणार आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी एन ची व्हॅल्यू काय असणार आहे, 3 असणार आहे. एल ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची. पी साठी आपण काय लिहिले रे, एल ची व्हॅल्यू पी साठी काय आहे, 1 आहे. मग एल ची व्हॅल्यू पी साठी फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी पण 1 असेल, सेकंड इलेक्ट्रॉन साठी पण 1 असेल. आता एम ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची. एम ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, हे जे खाली लिहिलेल्या व्हॅल्यू असतात त्या व्हॅल्यू असणार आहेत. समजलं. फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी व्हॅल्यू काय आपली इथं, -1. मग फर्स्ट इलेक्ट्रॉन साठी एम ची व्हॅल्यू काय आली, -1. सेकंड इलेक्ट्रॉन साठी एम ची व्हॅल्यू काय लिहिली इथं, 0. मग एम ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. आता स्पिन कसं काढणार, दोन्ही पण इलेक्ट्रॉन अपवर्ड स्पिनचे आहेत. याचा अर्थ काय, काय व्हॅल्यू येईल, +1/2. पहिल्या इलेक्ट्रॉन साठी पण काय येणार, +1/2. दुसऱ्या इलेक्ट्रॉन साठी पण काय येणार, +1/2. आता हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपल्याला सांगायचं असेल तर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलने काय सांगितलंय, कमीत कमी एक क्वांटम नंबर काय असला पाहिजे, डिफरंट असला पाहिजे. कमीत कमी म्हणते मी, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4ही वेगवेगळे असू शकतात. कमीत कमी काय असला पाहिजे, एक तरी क्वांटम नंबर काय असला पाहिजे, डिफरंट असला पाहिजे. मग इथं कोणता क्वांटम नंबर येतोय, मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय आहे, या 2 इलेक्ट्रॉन साठी डिफरंट आहे. आता जर हे आपण काय म्हटलं, फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन, त्याच्या एमच्या व्हॅल्यू आपण काय म्हणलं, याची पण -1 आहे, याची पण -1 आहे. काय होईल बघा, -1 असल्यामुळे इलेक्ट्रॉन कुठे पाहिजे, ह्या फर्स्ट ऑर्बिटल मध्ये पाहिजे. -1 असल्यामुळे इलेक्ट्रॉन कुठे पाहिजे, फर्स्ट ऑर्बिटल मध्ये पाहिजे. पण त्याचा स्पिन आपण काय सांगितलंय, +1/2. याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन असा लिहायचा आहे. असा इलेक्ट्रॉन असू शकतो का, आपल्याला हंड्स रूलने काय सांगितलंय, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीनं किंवा त्या रूलने काय सांगितलं, एक इलेक्ट्रॉन अपवर्ड स्पिनचा असेल तर दुसरा कसा असला पाहिजे, डाऊनवर्ड स्पिनचा असला पाहिजे. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन आपण इथं लिहू शकत नाही. इलेक्ट्रॉन कुठे येईल, हा सेकंड ऑर्बिटल मध्येच प्रेझेंट असेल, जिथं आपण काय लिहिलंय, सिंगली फिल्ड इलेक्ट्रॉन लिहिलेले आहेत. हा काय होता आपला पॉइंट, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतं, कोणतेही 2 इलेक्ट्रॉन्स असतील ऍटमचे तर त्याचे 4ही क्वांटम नंबर्स सेम असू शकत नाहीत. सेम असू शकत नाही त्याचाच अर्थ काय आहे, कमीत कमी एक तरी क्वांटम नंबर काय असला पाहिजे, डिफरंट असला पाहिजे. तर हे काय होते, इलेक्ट्रॉन्स फिल करायचे रूल्स होते. पहिला रूल होता अपबाऊ प्रिन्सिपल, जो काय सांगतो, इलेक्ट्रॉन्स आपण कसे फिल करतो, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जसजशी वाढत जाईल तसं आपण काय करतो, त्या इलेक्ट्रॉनला वेगवेगळ्या शेलमध्ये फिल करत जातो. सेकंड काय सांगितलं आपण, हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी.
जो काय सांगतो, जोपर्यंत इलेक्ट्रॉनला व्हॅकंट सीट आहे, कम्प्लिटली एम्प्टी जोपर्यंत ऑर्बिटल्स आहेत तोपर्यंत काय करेल तो, सिंगली इलेक्ट्रॉन फिल करतील. 3 असतील तर 3 इलेक्ट्रॉन सिंगली फिल होतील, चौथा इलेक्ट्रॉन काय येईल, पेरिंग राहील, पण तो पण कसा असेल, अपोजिट स्पिनचा असेल. आणि हंट्स रूल आपण कशासाठी अप्लाय करतोय, डीजेनरेट ऑर्बिटल साठी. ज्या ऑर्बिटल्स काय आहेत, सेम एनर्जी लेवलला आहेत, पी ऑर्बिटल्स असतील, डी ऑर्बिटल्स असतील, एफ ऑर्बिटल्स असतील, तिथं आपण काय करू शकतो, हंट्स रूल अप्लाय करू शकतो. नेक्स्ट काय बघितलं आपण, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. जे प्रिन्सिपल काय सांगतं, कोणतेही 2 इलेक्ट्रॉन जर ऍटम मधून घेतले आपण, तर त्या 2 इलेक्ट्रॉनचे सगळेच्या सगळे क्वांटम नंबर, सगळे म्हणजे किती, 4 क्वांटम नंबर सगळेच्या सगळे सेम असू शकत नाही. कमीत कमी एक क्वांटम नंबर तरी काय असला पाहिजे, डिफरंट असला पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणू, ते 2 वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. जर 4ही क्वांटम नंबर सेम असतील तर ते 2 वेगवेगळे इलेक्ट्रॉन नसून काय असतील, एकच इलेक्ट्रॉन असेल. तर हे काय होते आपले इलेक्ट्रॉन्स फिलिंग रूल्स इन व्हेरियस ऑर्बिटल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.